केअरटेकर भाग 15. आत्तापर्यंत आपण बघितले की मीरा फक्त आरव गिटार वाजवत होता. त्या आवाजाने आरवच्या रूममध्ये ती गेलेली होती. पण तिथे गेल्यानंतर मात्र आरवला काय झालं होतं काय माहिती. त्याने डायरेक्ट त्याचे डोके मीराच्या मांडीवरतीच टेकवलेले होते. तो तिच्या मांडीवरती डोके ठेवून झोपलेला होता. पण त्याला मात्र काय झालं हे आपल्या मीराला समजत नव्हतं. चला तर मग आता पुढच्या भागात म्हणजे आजच्या भागात काय होतं आपण बघूया. सकाळचे 5:30 वाजून गेलेले होते. खिडकीतून आत येणाऱ्या मृद प्रकाशाच्या लाटा खोलीत अलगद पसरत होत्या. पक्ष्यांच्या आवाजाने दिवसाची सुरुवात तरी झालेली होती. तर या साऱ्यांपासून दूर आपल्या मीरा मॅडम अजूनही स्वप्नांच्या दुनियेमध्ये हरवून गेलेल्या होत्या. काल रात्री काहीसं वेगळंच घडलं होतं. आरवच्या नजरेत काल एक अनोखा ओलावा होता. त्याच्या स्पर्शात, त्याच्या जवळ येण्याच्या पद्धतीत एक नाजूक तीव्रता होती, जी मीराच्या मनाच्या खोल तळाशी स्पंदन निर्माण करून गेलेली होती. ती एक क्षणाची जवळीक, पण त्याचं आभाळभर भार होतं तिच्या अंतर्मनावर. त्या सगळ्या काही आठवणींच्या नादामध्ये मीरा इतकी रमून गेली होती की ती अलार्म न लावताच झोपून गेलेली होती. अलार्म न लावायचाही तिला विसर पडला होता. सकाळी बरोबर 5:30 वाजता आरवला लागणारं लिंबू पाणी, जे तिच्यासाठी एक छोटं पण खास काम होतं, ते सुद्धा तिच्या लक्षात आलंच नाही. त्याऐवजी तिचा श्वास अजूनही कालच्या त्या एका क्षणासभोवती फिरत होता. ओठावर एक हलकंसं स्मित, कपाळावर विसावलेली शांत झोप आणि मनात साठलेली एक अनामिक गोडसर गोंधळ. इकडे आरव बरोबर त्याच्या नेहमीच्या टायमिंगवर उठलेला होता. त्याला रोजप्रमाणे 5:30 वाजता लिंबू पाणी लागायचं आणि त्यानंतर त्याचा जिमचा वेळ पक्का ठरलेला होता. त्याचं ते एक शांत रुटीन सुरुवात करणं. पण आज काहीतरी वेगळंच होतं. आरवने 1-2 वेळा घड्याळाकडे पाहिलं. 5:30 उलटून गेलेले होते. 5:45 होत आलेले होते. पण मीराचा अजूनही पत्ता नव्हता. त्याचं संयमाच्या सीमारेषा आता ओलांडून लागली होती. तो स्वतःशीच काहीसे कुरकुरत उठला आणि सरळ मीराच्या रूममध्ये वळला. मीराच्या रूमचा दरवाजा बंद नव्हता. कदाचित ती रात्री विसरली असावी दरवाजा बंद करायचा. आरवने रागाने पण अजूनही थोड्या संकोचातच तो दरवाजा उघडला आणि पुढचं मात्र दृश्य पाहून तो काही क्षणासाठी का होईना पण स्तब्ध झालेला होता. तो समोर बघतो. समोर बेडवर निवांत झोपलेली आपली मीरा. तिचं चेहऱ्यावर गोंधळलेलं शांत स्मित, कपाळावर विसावलेली मऊसूत बड आणि तिच्या भोवती पसरलेली ती निष्पाप शांतता. आरवच्या रागाला क्षणात कुठेतरी विरघळून गेली. तिला साडीमध्ये झोपायची अजूनही नीट सवय नव्हती. त्यामुळे तिची साडी हलकीशी वर सरकलेली होती. तिची साडी हलकीशी वर सरकून तिच्या गुडघ्यांपर्यंत आलेली होती. पदर तिच्या छातीवरून बाजूला झाला होता आणि अंगावरचं ब्लँकेट तिने बाजूला झटकलं होतं. ती पूर्णपणे बेफिकीर, निश्चिंत आणि स्वतःच्या विचारांमध्ये हरवून झोपलेली होती. मीराला शांत झोपलेलं बघून आरव काही क्षण गप्प झाला. तिचं असं गोंधळलेलं पण सुंदर रूप पाहून त्याचा सगळा राग कुठेतरी नाहीसा झाला. त्याला जाणवलं की त्याची पावलं आपोआप तिच्या रूमकडे वळत आहेत. तो हळूहळू सावधपणे तिच्या जवळ जाऊ लागला. एक पाऊल टाकत तो बेडजवळ आला. त्याच्या नजरेसमोर ती झोपलेली होती. तिच्या डोळ्यांवर केसांच्या बटा आलेल्या होत्या. अंगावरचं ब्लँकेट झोपेतच तिच्या बाजूला झालेलं होतं. त्यामुळे तिचं पोट आणि गुडघ्यापर्यंत तिचे पाय अगदी आरवला नीट दिसत होते. आरव काही क्षण नुसताच तिच्याकडे बघत राहिला. त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. तिच्या ओठांवर एक हलकं गोड हास्य होतं, जसं काही ती एखाद्या सुंदर स्वप्नात हरवून जणू गेलेली होती. आरवचं मन शांत झालं होतं आणि तो तिला फक्त बघत राहिला. पण पुढच्या क्षणाला मात्र आरवच्या मनात पुन्हा एकदा राग उसळला. काही क्षणापूर्वीचा तो शांत आरव आता कुठेतरी गायब झाला होता. त्याच्यातला आरव राज्याध्यक्ष आता जागा झालेला होता. त्याचा सगळा वेळ बिघडलेला होता. या वेळेला तो नेहमी जिममध्ये असायचा, पण अजूनही तो इथंच होता आणि आपल्या मीरा मॅडम अजूनही झोपेत. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याचा कपाळ रागाने रेषा पडलेल्या होत्या आणि डोळ्यात चिडचिड झळकत होती. तो इकडे तिकडे बघतो आणि मग त्याची नजर बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीवर पडते. तो ती बाटली रागाने उचलतो, झटकन टोपण काढतो आणि सरळ झोपलेल्या मीराच्या तोंडावर ती रिकामी बॉटल करतो.
थंडगार पाणी अचानक चेहऱ्यावर पडल्यामुळे मीरा घाबरून पटकन दचकते. ती झोपेतून उठून बसते. पाणी हे कसं झालं?" असं म्हणतच ती ओरडत असते. तिचा चेहरा पूर्ण ओला झालेला होता. केस कपाळाला चिटकलेले होते आणि डोळ्यात अजूनही झोपेचा गोंधळ होता. मीरा घाबरून बडबड करतच अचानक उठते. ती डोळे चोळत बसते आणि चेहऱ्यावरचं पाणी हाताना बाजूला करत इकडे तिकडे ती पाहू लागते. अजूनही तिला नीटसं कळत नव्हतं की नेमकं तिच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे. तिच्या तोंडावर पाणी कसं काय पडलं? पुढे समोर उभा असलेला तिला आरव दिसतो आणि ती काही क्षण त्याच्याकडे गोंधळून बघतच राहते. हे स्वप्न आहे की तो खरंच इथे उभा आहे, हेच खरं तर तिला समजेनासं झालं होतं. वेळ किती झाला, सकाळ झालं की नाही, काहीच तिला माहिती नव्हतं. ती आश्चर्यचकित होऊन थोड्याशा झोपालेल्या आवाजातच बोलते. तुम्ही इथे कसे काय? तुम्ही तर झोपला होता ना?" ती अजूनही दुसऱ्या डोळ्याने त्याच्याकडे बघत असते आणि आरव मात्र तिच्याकडे ताठ उभा चेहऱ्यावर हलकासा राग ठेवून पाहत असतो. मीराचं बोलणं ऐकून आरव तिच्याकडे रागाने बघतो. त्याच्या डोळ्यात चिडचिडेपणा लपत नव्हता. तो जरा कडक आवाजातच म्हणतो, "किती वाजलेले आहेत माहिती आहे का तुला?" मीरा मॅडम अजूनही झोपेच्या अर्धवट गुंत्यातच होत्या. ती त्याच्याकडे निरागसपणे बघत म्हणाली, किती वाजले हो?" आरवचा राग आता आणखीनच वाढला. त्याने थोडं पुढे होत स्पष्ट आणि अधिक जोरात विचारलं, "हे मी तुला विचारतोय, किती वाजलेली आहेत?" आता मात्र मीराच्या चेहऱ्यावर गोंधळ उभा राहिलेला होता. तिने आजूबाजूला पाहिलं, पण घड्याळ कुठे आहे हेच तिला समजत नव्हतं. सवयीप्रमाणे ती घाईघाईने इकडे तिकडे पाहायला लागली. शेवटी बेडच्या बाजूच्या घड्याळावरती तिची नजर गेलीच आणि ती मात्र आता स्तब्ध झाली. 5:45. ती नकळत पुटपटली. तिच्या चेहऱ्यावर आता थोडंसं अपराधी भाव निर्माण झालेले होते. तिचे डोळे विस्फारलेले होते आणि मनातच खूप सारा गोंधळ निर्माण झालेला होता. मीरा बडबड करतच पटकन बेडवरून उठते. तिचे केस विस्कटलेले, चेहरा अजूनही थोडा भांबावलेलाच होता. "बापरे, 5:45 वाजले. मला समजलं कसं नाही. तुम्हाला तर 5:30 वाजता लिंबू पाणी लागतं ना? पण ठीक आहे, मी आता पटकन तुमच्यासाठी लिंबू पाणी बनवते." असं म्हणून ती स्वतःशीच बोलत गडबडत करत खोलीबाहेर जायला निघाली. तेवढ्यात मागून आरवचा ठाम आवाज आला, "1 मिनिट." त्या आवाजात एवढं वचन होतं की मीरा जागच्या जागी थांबली. ती हळूच थबकली. तिच्या पावलांचा वेग थांबला आणि भीतीनं तिने डोळे मिटले. आता काय होणार याची तिला कल्पना होती. हळूहळू आरवच्या दिशेने वळत ती त्याच्याकडे बघते. आरव ताठ उभा, चेहऱ्यावर पुन्हा राग स्पष्ट दिसत होता. 15 मिनटं, तब्बल 15 मिनटं उशीर केलास आणि त्याची शिक्षा तर मग तुला व्हायलाच हवी ना? आता मात्र मीरा मनातच झरफटली. झालं, हा माणूस सकाळी सकाळी परत मला शिक्षा देणार का? माझं आयुष्य आता फक्त शिक्षा भोगण्यातच जाणार आहे की काय? ती जरा भिरभिरत्या नजरेनं आरवकडे बघते. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होता. आरवचा रागावलेला चेहरा बघून मीरा हळूच धाडस केलं. ती थोडा घाबरगुंड स्वरातच म्हणाली, सॉरी. ते काय झालं ना, काल रात्री घाई गडबडीत ना कदाचित अलार्म लावायचाच मी विसरून गेले वाटतं. त्यामुळे ना मला उठायला उशीर झाला." "अच्छा, म्हणजे कारणसुद्धा तयार आहे का तुझ्याजवळ?" नाही सर, पण खरंच मला एवढं लवकर उठायची ना सवय नाही हो. 5:30 म्हणजे खरंच लवकर होत नाही का? मी परवा ना अलार्म लावला होता म्हणून मी काल लवकर उठले, पण काल राहून गेलं अलार्म लावायचं." आरवची भुवई उंचावली. तो रागाने पुढे विचारतो, "म्हणजे आता तुला असं म्हणायचं आहे का मी माझं डेली रुटीन बदलायचं?" मीरा ते ऐकून डोळे मोठे केले आणि पटकन बोलली, "हो, म्हणजे नाही, म्हणजे तेच बरं होईल ना. कारण पहाटेची झोप म्हणजे काहीतरी वेगळंच असतं. अहो बघा ना, किती शांत झोप लागते त्यावेळेस. तुम्हाला नाही का वाटत? मला तर पहाटेची झोप सोडवतच नाही. उठायचं मनच होत नाही हो." ती अगदी आपल्याच गोड विचारांच्या विश्वात हरवलेली होती आणि मनापासून ती बोलत होती. पण इकडे आरव मात्र तिचं हे बडबड करणं ऐकत रागाने तिच्याकडे पाहतच होता. त्याच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच भावना होती, या मुलीला कशी शिस्त लावायची. आरव रागाने तिच्याकडे बघतो आणि शांत पण थेट आवाजात म्हणतो, "उद्यापासून तुझी शिक्षा सुरू. रोज मला 5 वाजता उठवायला यायचंस. बरोबर 5 वाजता. समजलं?" "काय? 5 वाजता?" मीरा चकित होऊन बोलते. "म्हणजे मला अर्धा तास आता आधी उठावं लागेल का? 5:30 वाजून डायरेक्ट 5?" आरव तिचं ते बोलणं ऐकतो. त्याला नीट जाणवतं की मीरासाठी झोप म्हणजे किती महत्त्वाचं आहे. पण त्याचा चेहरा अजिबात मवाळ होत नाही. तो पुढे ठामपणे बोलतो,
हो, आणि हीच तुझी शिक्षा आहे बरं का. जर तू मला 5 वाजता उठवायला उद्यापासून जर आली नाहीस तर दुसऱ्या दिवशी 4:30ला यायचं. आणि जर तू असाच लेट करत असलीस तर रोज अर्धा तास वेळ मागे जाईल. मग असं होईल की रात्रभर तुला झोपच मिळणार नाही. त्यामुळे वेळेवर उठायला आता शिका, समजलं? आरव एक क्षण तिच्याकडे बघतो आणि मग शेवटी फरमान जारी करत म्हणतो, आणि आता पुढच्या 10 मिनिटात मला लिंबू पाणी हवं आहे. जिममध्ये जायचं आहे मला. क्विक, फास्ट. तो वळतो आणि तडकन बाहेर निघून जातो. इकडे मीरा फक्त उभी राहते, तिचे डोळे विस्फारलेले. आता काय करावं? स्वतःला शिव्या घालू की त्याला घालू? सगळं ना माझ्या झोपेमुळं झालं. पण एवढी घाणेरडी शिक्षा कोण देतं यार? ती मनातल्या मनात पुटपुटते. हा माणूस ना झोपेवर सूड घेतोय. तेच इकडे आरव दरवाजा आपटून रागाने बाहेर निघून जातो. दरवाजाचा आवाज असा मोठा होतो की मीरा एकदम उडीच मारते. फोड, फोड बाबा फोड. हे तुझंच घर आहे ना, अजून काही उरले का? रागाने ते सुद्धा फोड. TV फोड, पंखा फोड, काय आहे ते सगळं काही फोडून टाक रेस तू. ती ब्लँकेटवर बसून चिडचिड करत पुढे म्हणते. हा माणूस ना झोपेचं खोबरं केल्याशिवाय शांत बसत नाही वाटतं. डोळ्यातून अजूनही झोप झटकत ती पाय टाकते आणि तोंड वाकडं करत स्वतःच्या मनाशीच पुटपुटते. स्वतः एकतर झोपत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा नीट झोपून देत नाही. सारखं फरमाड सोडत असतो. शेवटी उठता उठता ती स्वतःला समजावते. चला मीरा मॅडम, आता काय, उठा, दहशतवादी माणसाची सेवा करा, हेच तुमचं काम आहे. मीरा पटकन किचनमध्ये जाते, त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवते आणि जिममध्ये जाऊन आरवला देते. आता वेळ न घालवता ती लगेचच रूममध्ये जाऊन आवरते आणि परत किचनमध्ये येते. अजून वेळ होता तरी ती पुढच्या कामाची तयारी करू लागते. ब्रेकफास्टलासुद्धा लवकर बनवायचा घेते. मीरा किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत होती. तव्यावर पराठा टाकलेला होता. तेवढ्यात तिचं लक्ष पायऱ्यांकडे गेलं. आरव खाली येत होता. हातात ऑफिसची बॅग होती. तो ऑफिसला जायचे कपडे घालून तयार होता. अंगावर ब्लेझरही घातलेलं होतं. त्याला इतक्या लवकर तयार झालेलं बघून मीराला क्षणभर वाटलं, काय 8 वाजले का? ती घाबरून पटकन घड्याळाकडे बघते. अजून 7:30च वाजलेले होते. आरवला इतक्या लवकर तयार झालेलं बघून मीराला क्षणभर गोंधळल्यासारखं वाटलं. ती हातातला स्पॅच्युला तसाच ठेवून पटकन किचनमधून बाहेर आली. पण तोपर्यंत आरवने घराबाहेर पाऊल टाकलं होतं. दरवाजाची कडी लागली आणि त्याच्या पावलांचा आवाज हॉलमधून पूर्णपणे गायब झाला होता. इकडे मात्र आरव तयार झालेला होता आणि तो बाहेर आलेला आहे म्हणून मीरा किचनमधून बाहेर पडलेली होती. पण आरव बाहेर निघून गेलेला होता. मीरा दाराजवळ काही क्षण तशीच उभी राहिली. ती काही बोलू शकली नव्हती. नजरेसमोर फक्त आरवची पाठ आणि मनात एकच विचार, का गेला असं काहीच न हा बोलता. हळूच ओठ सांगून ती वळली. पावलांनी किचन गाठलं, पण मन मात्र अजूनही उंबरठ्यावरच अडकलं होतं. काय माणूस आहे हा? एक दिवस म्हणतो 8 वाजता ब्रेकफास्ट पाहिजे. मीही तेच लक्षात ठेवलं, वेळेत बनवायला घेतलं आणि आज 7:30लाच निघून गेला, काहीही न सांगता. इतकी काय घाई होती? ती स्वतःशीच बोलत होती. पण त्या शब्दांमध्ये एक हलकीशी रागाची किनार होती आणि त्यात मिसळलेली नाराजगीची ओल होती. ब्रेकफास्ट करायचा नव्हतं तर सांगायचं ना, मी वेळीच थांबले असते, इतकं केलं नसतं. ती पराठ्याकडे पाहत होती, पण मन वेगळ्याच विचारात होतं. पण काय झालं याला? इतका शांत का आहे? रात्रीपासून एकही शब्द नाही. डोळ्यात पाहिलं तर अस्वस्थ वाटतं. काहीतरी चाललं याच्या मनात, पण मला तर काहीच समजत नाही नक्की काय सुरू आहे याच्या मनात. मीरा विचारात गुंग झाली होती. तेवढ्यात तिला एकदम जळका असा वास जाणवला. भानावर येऊन ती पटकन तव्याकडे बघते. पराठा काळपट झालेला होता. ती घाईने गॅस बंद करते. अरे देवा, पराठा पण जळाला. ती थोडी वैतागूनच म्हणते, या दहशतवादी माणसामुळे ना माझा ब्रेकफास्टसुद्धा खराब झाला. एवढं पीठ मी मळून ठेवलं आहे, सगळं करून ठेवलं. तो काहीच न बोलता निघून गेला. मला वाटलं खाईल म्हणून मी केलं. खायचंच नव्हतं तर सांगायचं ना, मी नसते एवढं केलं. ती हातातला जळलेला पराठा डस्टबिनमध्ये टाकते. एक क्षण थांबून तिने बाजूला ठेवलेले पीठ बघितलं. तो म्हणतो जेवण वाया घालवू नकोस, आणि बघ ना आज त्याच्यामुळे जेवण वाया केलं आहे. पण मी का वाया घालू जेवण? बाहेर जे चोंबडे बॉडीगार्ड्स त्याचे उभे आहेत ना, त्यांना देते. कमीत कमी कुणाचं पोट तरी भरू दे. मीरा पुन्हा एक एक करून पराठे लाटते, भाजते. तिच्या मनात अजूनही आरवचे शब्द घुमत होते. त्याची शांत नजर, त्याचं अबोलपण, पण ती स्वतःला सावरते. तिने गरमागरम पराठे एका डब्यात भरले आणि गेटकडे गेली. बाहेर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सना डबा देते. मीरा पराठ्यांचा डबा देऊन परत आली होती, पण मनात मात्र अजूनही आरवचाच विचार सुरू होता. ती कामाला लागली खरी, पण लक्ष काही लागेना. कपाटात कपडे लावताना, ओटा पुसताना, वशा ठेवताना प्रत्येक गोष्टी तिच्या मनाच्या कोपऱ्यात आरवची शांत नजरच उमटत होती. काय झालं असावं?
असं शांत बोल. मग ती स्वतःलाच थोडी रागवल्यासारखी म्हणते, जाऊ दे ना मीरा, तुला काय करायचं आहे? हा माणूस असाच आहे, काही न सांगता आपल्याच दुनियेत तो असतो. मग मी का उगीच त्याचा विचार करू? ऑफिसचं टेन्शन असेल कदाचित त्याला, किंवा काहीतरी काम असेल त्याचं. ती साशंकपणे ओठ वळवते आणि पुढचं काम ती करतच राहते. माझं तर आता काम झालं, मग ठीक आहे ना, मीच उगीच जास्त विचार करते. हे मोठ्या माणसांचं ना जग वेगळंच असतं, त्यात पडणं म्हणजे आपल्याला त्रास होतो. असं म्हणून ती पुन्हा उत्साहाने घर आवरायला लागते. झाडू, पुसणं, कपडे ठेवणं सगळं करून झाल्यावर एक मोठा उसासा टाकते. आज लवकर उठवलं मला या माणसाने, आणि उद्यापासून तर मला 5 वाजता उठायचं आहे त्याला उठवायला. यार, खूप कटकट आहे, आता थोडी मग मला झोप घ्यायला हवी. ती हलक्याशी हसत स्वतःच्या खोलीत जाते. पडद्यातून उजेड थोडा कमी करते आणि अंथरुणावर आडवी पडते. एकदम शांत निवांत. मीरा मॅडम आता थोडा आराम घेणार आहेत, ती स्वतःशीच गमतीने म्हणते आणि हलकीशी झोप तिच्या डोळ्यांवर उतरते. साधारणपणे संध्याकाळच्या 4:30च्या सुमारास मीरा उठते. उठल्यावर ती पटकन आवरते आणि परत ती स्वयंपाकघरात जाते. तिच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. सकाळी आरवने नाश्ता केलेला नव्हता, तो तसाच ऑफिसला गेला होता. त्यामागचं कारण तिला माहिती नव्हतं, पण आता संध्याकाळचं जेवण तरी त्याला वेळेवरती द्यायचं, ही गोष्ट तिने मनाशी पक्की ठरवलेली होती. त्याचबरोबर आरव घरी आल्यानंतर त्याला बरोबर 6 वाजता त्याच्या रूममध्ये कॉफीसुद्धा लागते, हे सुद्धा तिच्या लक्षात होतं. आरव नेहमी 5:30 वाजता घरी येतो आणि त्यानंतर 6ला नेहमी त्याला कॉफी लागते. म्हणूनच मीरासारखी घड्याळाकडे बघत होती. काल त्याने मीराला नीट त्याचं टाईमटेबल सांगितलेलं होतं आणि मीरा तेच टाईमटेबल फॉलो करत होती. ती घड्याळामध्ये बघते, 5:30 वाजून गेले होते, पण अजूनही आरव घरी आलेला नव्हता. हा माणूस मला काल म्हणत होता ना, मी टायमिंगच्या बाबतीत अगदी परफेक्ट आहे, 1 सेकंदही मागे पुढे करत नाही. मग आज काय झालं? कुठे गेला असेल? जाऊ दे, माझ्या डोक्याचा ताप कमी आहे ना, तोपर्यंत बरंच आहे. नाहीतर घरात फक्त काम सांगत असतो आणि काही चुकलं की पनिशमेंट देतो. असू दे, जेवढा उशीर केलेला करेल तेवढं मला बरं आहे, मी निवांत राहू शकते. अशी मनाशी बडबड करत मीरा स्वयंपाक करत होती. 5:30 वाजून 6 झाले. 6 वाजून आता 8ही वाजले होते. मीराने सगळा स्वयंपाक आटोपला होता. पोळ्या, भाजी, डाळ, भात करून ठेवली होती, पण जेवायला कोणीच नव्हतं. ती हॉलमध्ये आली आणि सोफ्याच्या एका टोकाला अलगद बसली. घड्याळाकडे पाहिलं. काठा हातवर स्थिर होता. तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या. हा माणूस अजून घरी कसा काय आला नाही? काल तर सगळं टाईमटेबल मला समजावून सांगत होता. बरोबर 5:30 वाजता मी घरी येतो म्हणे. मग आज 8 वाजले तरीही काहीच आला नाही. कसं काय? सकाळी घाई गडबडीत ब्रेकफास्ट केला नाही, तसंच ऑफिसला निघून गेला, काही न बोलता. काय चाललंय नक्की? ती थोडा वेळ शांत बसून राहते, मग मनाशीच विचार करते. ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम असेल. एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, मग असतील त्याला भरपूर कामं. एखादी मीटिंग वगैरे वाढली असेल. असंच काहीतरी कारण. मीरा स्वतःच्या मनाशीच बडबड करत होती आणि ती तशी सोफ्यावरती बसून आरव कधी येतो याची वाट बघत होती. मीराला आता त्या सोफ्यावरती बसून बसून खूपच कंटाळा आलेला होता. ती विचार करत एकदम उठून उभी राहिली. हॉलमध्ये ती नाराज होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली. काही क्षणांनी पुन्हा ती सोफ्यावरती जाऊन बसली, मग पुन्हा उठली. तिच्या हालचालींमध्ये एक अस्वस्थता चपळता होती, जणू तिचं मन तिच्याच छातीत धडधड करतंय आणि त्याला कुठे थांबता येत नाही. साधारण 10:30 वाजून गेले होते. घरात नीरव शांतता. खिडकीतून येणाऱ्या रस्त्यांच्या आवाजातही एक वेगळी रिकामी थंडी जाणवत होती. बापरे, खूपच उशीर झाला आहे. काय झालं असेल? या माणसाबद्दल काही समजत नाही आहे. ना सवयी, ना भावना, ना नेमकेपणा. नंबरसुद्धा नाही माझ्याकडे, नाहीतर एक फोन तरी करून विचारलं असतं. ती घड्याळाकडे बघते. काही झालं तर नसेल ना? क्षणभर तिच्या अंगावर शहार येतो. नाही, कशाला त्याला काही होईल. त्याच्या पाठीमागे 100 त्याचे बॉडीगार्ड्स असतात. तो एकटा असा कुठे जात नाही वाटतं. याला काही झालं ना, याला कसं काही होईल. पण मग तो अजून कसा काय आला नाही? ती विचार करतच परत खुर्चीत बसते. डोळे मिटते. मनातले विचार दाटून येतात. तेवढ्यात मीराला पावलांचा आवाज ऐकू येतो. तिचे डोळे अचानक उघडतात. क्षणभर मनात आशेचा एक स्पंदन उमटतो. ती पटकन सोफ्यावरून उठते. दार उघडल्याचा आवाज येतो आणि समोरून आरव घरात येताना दिसतो. त्याचं सगळं अंग थकव्याने झुकलेलं होतं. एका हातात ब्लेझर, दुसऱ्या हातात ऑफिसची बॅग,
पांढरा शर्ट थोडासा सुरकवलेला, गळ्यात विस्कटलेला तो त्याच्या टाय अडकवलेला होता. डोळ्याखाली थोडीशी काळी वर्तुळे, पण तरीही चालण्याची पद्धत, अंगावरचा आत्मविश्वास, त्याचा रुबाब सगळं तसंच. जणू थकलेलं शरीर त्याच्या व्यक्तिमत्वापुढे झुकत नाही. पण चेहऱ्यावर मात्र एकही भाव नव्हता. न हसू, न राग, न आनंद, न खंत. फक्त एक कोरड शांत अस्तित्व. मीरा क्षणभर त्या दृश्याला नुसतीच बघतच राहिली. ती उठते, थोडं पुढे येते, पण आरवने तिच्याकडे पाहणंही टाळलेलं होतं. तो सरळ चालत त्याच्या रूमकडे वळतो. त्या क्षणी मीराच्या आत असंख्य भावना एकत्र उसळतात. संध्याकाळपासून वाट पाहणं, काळजी, राग, हतबलता. त्यामुळे ती पटकन बोलते, सर. ती अचानक मोठ्या आवाजात बोलते. आवाजात हाक, प्रश्न आणि थांबवण्याची एक विनंती, सगळं काही मिसळलेलं होतं. मीराचा आवाज ऐकून आरव थांबतो. पाय जमिनीवर स्थिर होतात, पण तो मागे वळत नाही. त्याचं पाठीराखं अजूनही शांत, जड आणि अबोल. मीरा एकामागोमाग एक प्रश्न विचारत होती. तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त एक गोंधळलेली काळजी मात्र स्पष्टपणे जाणवत होती. सर, एवढा उशीर तुम्ही कुठे होतात? मी किती उशीर झाला तुमची वाट बघत होते. काल तुम्ही म्हणालात होता तुम्ही ऑफिसमधून 5:30 वाजता घरी याल. मग आता 10:30 वाजलेत. मी काय समजायचं? माझ्याकडे तुमचा नंबरही नाही. सकाळीसुद्धा तुम्ही ब्रेकफास्ट न करताच गेलात. ती बोलत होती. एक शब्द मागोमाग दुसरा. ते तिच्या मनात साचून बसलं होतं. ते तोडून ओसंडून वाहत होतं. एवढ्यात आरव अचानक वळतो. त्याचं वळण इतकं वेगानं होतं की मीरा एक क्षण दचकते. तो तिच्याकडे बघतो. त्या नजरेत शांततेचा लवलेशही नव्हता. डोळे लालसर, भुवया एकदम ताठ. चेहऱ्यावर थकवा तर होता, पण आता त्याच्यावरती एक स्पष्ट रेखाळलेला राग होता. मीराची वाक्य अचानक थांबतात. तिचा श्वास अडकतो. आरव काही क्षण मुक्तपणे फक्त तिच्याकडे बघतो. ती नजर अशी होती की जणू प्रत्येक शब्द तिच्या तोंडातच गोठवतो. त्याचा आवाज खालच्या पट्टीत पण धारदार. हे घर म्हणजे ऑफिस नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब लावणं, वेळेवर न आल्यावर चौकशी करणं. माझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे ना, हे तुझ्या गरजेचं येत नाही, समजलं? आरव रागाने बोलतो. मीरा अजूनही गप्प होती. ती थोडी घाबरून मागे सरकते. त्याच्या शब्दांनी तिला एक अनोळखी अंतर जाणवायला लागलं. मी काय करतो, काय नाही याची चौकशी तू करायची नाहीस. आरवचा आवाज एकदम उंचावलेला होता. माझ्या आयुष्यात ना इंटरफेअर अजिबात करायचं नाही, समजलं का? इथे तू कामाला आलेली आहेस. त्याच वेळी मी सांगितलं होतं, मला अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत. फक्त तुझं काम करायचं, समजलं? आरवचा चेहरा ताठ, डोळ्यात तीव्रतेचा कटाक्ष. त्याचा श्वासही जड वाटत होता, पण शब्द मात्र धारदार. जणू एकामागोमाग एक शब्द एखाद्या शस्त्रासारखे. मी कधी खायचं, काय नाही, कधी यायचं, कधी जायचं हे सगळं ठरवणं माझं काम आहे. या घरात तू एक केअरटेकर आहेस, बस तसंच राहायचं. त्याच्यापुढे काही विचारायचं नाही. मीरा एकदम थिजून जाते. आरवचा प्रत्येक शब्द जणू कानात नुसता घोळत नाही, तर थेट हृदयात बोचत होता. ती तर फक्त काळजीने विचारत होती, फक्त वाट पाहून थकलेली होती. ती तर त्या घरात नुसती एक नोकरानी नव्हती, ती माणूस होती. आणि माणसाच्या नात्याने जरी नावापुरती का होईना, त्याच्या उशिराबद्दल, त्याच्या थकव्याबद्दल तिने विचारलं. पण त्याचं उत्तर मात्र कठोर, थेट आणि स्पष्टपणे अपमानास्पद होतं. मीरा थोडी मागे सरकते. तोंड एकदम गप्प. डोळ्यात न बोललेले शेकडो शब्द होते. सॉरी सर, मी फक्त असंच तुम्हाला विचारलं. मीराचा आवाज हलकासा थरथरत होता. सॉरी, तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुम्हाला जेवायला वाटते. मीराचं बोलणं ऐकून आरव क्षणभर थांबतो. चेहऱ्यावर भावना शून्यता. मला नाही जेवायचं. तो फक्त इतकंच बोलतो. त्याचा स्वर अगदी थंड होता, न चिडलेला, न समजावून सांगणारा, फक्त एक दगडासारखा थंड. तो सरळ वळतो आणि पावलांचा आवाज करत वरच्या जिन्यावर चढत जातो. मीराच्या डोळ्यासमोर त्याचा पाठमोरा देह. ती एक क्षण तिथेच थिजलेली, डोळ्यांनी दरवाजाकडे बघत राहते. मग हळूच ती तोंड फिरवते आणि स्वतःशी पुटपुटते. साधं माणुसकीच्या नात्याने विचारलं, ते सुद्धा एवढं मोठं चुकीचं वाटतं का याला? ते जेवणाचं ताट जसंच्या तसं राहिलेलं असतं. तिच्या मनात मात्र शेकडो प्रश्न. किती कठोरपणे बोलतो हा माणूस. एवढा उशीर झाला म्हणून थोडं विचारणं चुकीचं आहे का? जेवायचं नाही तर सांगायचं ना, कशाला मला उगीच राबवतो हा? ती ओढ चावते. डोळ्यांच्या कडा ओलसर होतात. आता तिला जेवणाची भूक नव्हतीच, तिला फक्त शांतता हवी होती. तिने गॅस बंद केला, हाऊस डिशचे झाकण ठेवले आणि तशीच हॉलमध्ये येऊन एका कोपऱ्यात बसली. त्याचा आरव खोलीत जातो, दार लावतो, ब्लेझर एका खुर्चीवर टाकतो आणि बॅग बेडच्या टोकावर. तो एक क्षण स्थिर उभा राहतो, जणू स्वतःशी काहीतरी झगडतोय. श्वास खोल घेतो, पण तोही जणू अडखळतोय. खरं तर काल रात्री आरवला एक पत्र मिळालेलं होतं.
त्याच्या आईचं पत्र होतं ते. त्या पत्रात काही आठवणी होत्या, जुन्या वेदना होत्या आणि हो, त्यामध्ये एक अपेक्षासुद्धा लिहिलेली होती. कधीतरी कुणाशी मन मोकळं कर, हे वाक्य लिहिलेलं होतं. आरव त्या पत्राकडे पाहतो. ती अजूनही त्याच्या लॅपटॉप बॅगमध्ये अर्धबाहेर डोकावतो. तो हळूच ते काढतो. वाचलेले शब्द पुन्हा डोळ्यासमोर येतात. तू खूप मजबूत झाला आहेस आरव, पण माणसाला थोडं मऊपणसुद्धा लागतो रे. एखादी व्यक्ती असावी जी तुला न विचारता तुझी काळजी करते, जिच्यापुढे तू फक्त आरव म्हणून राहू शकतोस. बॉस, जबाबदारी किंवा राग न ठेवता. त्याचा चेहरा थोडा सैलावतो. डोळे क्षणभर मिटतो. त्याला अचानक मीरा आठवते. तिचं थांबून विचारणं, किती उशीर केला तुम्ही? मी वाट बघत होते. त्या शब्दामध्ये राग नव्हता, फक्त एक काळजी होती जी कधी कोणी त्याला दाखवली नव्हती. त्याला तिचा ओळखीचा चेहरा डोळ्यांसमोर दिसतो. थकलेला पण सतत काळजी करणारा. तिच्या बोलण्यात एक साधेपणा होता. आणि आपण काय केलं? माझ्या आयुष्यात इंटरफेअर करायचं नाही. तो स्वतःच्या शब्दांचा भार आता पचवत होता. आरव खुर्चीत बसतो. हातात आईचं पत्र, मनात मीराचं शांत चेहरा. कदाचित आपण थोडं जास्तच बोललो का? त्याचं मन नकळत कबूल करत होतं. आरवने ऑफिसमध्ये ते पत्र वाचल्यापासून त्याच्या मनात एक वादळ उसळलेलं होतं. आईने लिहिलेला प्रत्येक शब्द त्याच्या आत खोलवर घुसत होता. जणू त्याच्या आतल्या जखमांना चिमटा काढत होता. ती भावना, ती ओढ होतीच तशी. आईच्या हाताने लिहिलेलं काहीतरी त्याला सावरण्यासाठी पुन्हा पुन्हा खुणावत होतं. पण तरीही राग, मनात साठवलेला जुना चटका, एक भावना की उशीर झालाय आता, याने त्याचं मन पुन्हा कठोर बनलेलं होतं. तो पत्र पुन्हा एकदा हातात घेतो. त्याच्या बोटांनी त्या कागदाच्या कोपऱ्यांवरून हलकेच फिरवलं. अक्षर ओळखीची, तरीही ती आता परकी वाटत होती. हे आता का? त्याच्या डोक्यात प्रश्न झणकतो. जेव्हा गरज होती तेव्हा कोणी नव्हतं, आता का ही माया? त्याचा चेहरा कडक होतो. क्षणाचाही विचार न करता तो उठतो. कपाट उघडतो. आता एकाएकी जुन्या पत्रांचा ढिगारा डोळ्यासमोर येतो. काही फाटलेली, काही मोडलेले, काही अजूनही न उघडलेले. आईकडून वेळोवेळी आलेली पत्र, प्रत्येक वेळी त्याने वाचून ठेवलेली, पण कुठलीही भावना गळून जाऊन न देता बंद करून ठेवलेली. त्याने ते नवीन पत्र त्या ढिगाऱ्यातून फेकून दिलं. जणू त्याच्या मनाचा निष्कर्ष होता, हे सगळं आता माझ्यासाठी अर्थहीन आहे. त्याच्या डोळ्यामध्ये थोडा काळोख होता, थोडं ओलसरपणसुद्धा होतं, पण तो ते लपवतो. अगदी नेहमीप्रमाणे कपाट बंद करताना त्याच्या चेहऱ्यावर फक्त एकच भावना स्पष्ट दिसत होती. ती भावना म्हणजे तुटकपणा. तो स्वतःशीच पुटपुटतो, माझ्या आयुष्यात माणसांनी यायचं नाही आणि गेलेल्या माणसांनी परत तर यायचंच नाही. तो असाच शांत बसून राहतो. चला गाईस, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आरवच्या आयुष्यामध्ये नक्कीच असं काहीतरी एक वेगळा पास्ट आहे ज्याच्यामुळे त्याला त्रास देत होतो आहे. बघूया आता तो नक्की पास्ट काय आहे आणि आपल्या मीराचं आणि आरवचं नातं पुढे जातं की नाही, आरव मीराला समजून घेतो की नाही आणि आपली मीरासुद्धा आरवच्या या सिच्युएशनला समजून घेते की नाही, सगळं काही आपल्याला पुढे समजेलच. बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.